आता बातमीपत्र विस्ताराने. चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे पहाटेच्या सुमारास दाराची कडी तोडून कपाटातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम 20,000 रुपये असा एकूणच 4.25 लाखाचा ऐवज लंपास करून अज्ञात चोरट्याने फरार झाले. तसेच आडगाव येथेही 5 घरांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी 4 वाजेच्या सुमारास विरवाडे येथील अशोक सुखलाल सिंग राजपूत यांच्या घरातील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील लहान कपाट, अन्य भिंतीतील कपाट व एका कॉटमधील सामान अस्ताव्यस्त केलेले आहे. तर मोठ्या पत्री कपाटातील लॉकर तोडून त्यातील 190 ग्रॅम सोन्याचे दागिने व 288 भार चांदी व 20,000 रुपये रोख असा सुमारे 4.25 लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात बांधवी कलम 457 380 नुसार फिर्यादी अशोक सुखलाल सिंग राजपूत वय वर्ष 56 राहणार महाराणा प्रताप चौक विरवाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पावरा, कांचन काळे, प्रवीण मांडोळे, किशोर पाटील, राजेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करीत संपूर्ण गावाचा परिसर पिंजून काढला.